तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चर्चा करतोय नवी मुंबईकरांसंदर्भामध्ये. नवी मुंबईमध्ये म्हटल्यानंतर गणेश नाईक असं समीकरण येते. मात्र राज्यामध्ये वनमंत्री म्हणून गणेश नाईक मंत्रिमंडळामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने वन खात्याचा कारभार जो आहे तो सक्षमपणे करताना दिसून येते. कारण मुख्यमंत्र्यांनी विश्वास असल्यामुळे वनमंत्री जे असते गणेश नाईकांकडे प्रमुख खातं आहे, त्याला राज्यमंत्री दिलं गेलं नाहीये. त्यामुळे गणेश नाईकांनी आता नवी मुंबई शहरामध्ये किंवा राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे समृद्धी असतील, वेगवेगळे महामार्ग असतील, या ठिकाणी जी झाडं लावण्याची जे नेतृत्व स्वीकारलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी जी झाडं लावली जाणार असतात, ज्या सुगंध असतील, म्हणजे जाताना पर्यटक किंवा प्रवासी जो आहे रस्त्यातून गेलेला त्याला पूर्णपणे ते झाडांचा सुगंध जो दरवळलेला असेल आणि प्रवासामध्ये एक प्रकारे सुगंध जे आहे तो खेचून घेता येणार आहे. त्यामुळे प्रवासी ज्यावेळेस जातात त्यावेळेला काचा उघड्या करून ते सगळं सुगंध दरवळेल अशा प्रकारची किमया जे आहे वनमंत्री गणेश नाईक करणार आहे. आणि प्रत्येक ठिकाणी अभयारण्य करण्याची घोषणा गणेश नाईकांनी केलेली आहे. त्यामुळे एकूणच काय, गणेश नाईकांनी आता प्रत्येक टप्प्यामध्ये जे आहे ते काम करायला सुरुवात केलेली आहे. आणि पूर्णपणे एक वन खात्याचा चेहरा मोहरा, पुन्हा वन खात्यावर सफारी करण्याचे ज्या ठिकाणी बिबटे असते त्या सफारी करण्याचं नियोजन केलेलं आहे. आणि आता वन खात्याचे काय नियम आहे, वन खात्याचे काय नियोजन केलंय या संदर्भामध्ये नगरसेवक असतील किंवा ग्रामपंचायत सदस्य, सरपंचांना एक पुस्तिका जाणार आहे. त्यामुळे गणेश नाईकांनी एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे की वन खातं नेमकी काय करतं याच दृष्टीने जे आहे त्या दृष्टीने हे सगळं नियोजन करण्याचं केलेलं आहे. किंवा ज्या ठिकाणी वाघांचंही नियोजन करण्यात आलेलं आहे किंवा ज्या ताडोबा असतील किंवा वेगळ्या ठिकाणी, त्यामुळे दृष्टीने गणेश नाईकांनी पूर्णपणे वन खात्याचा चेहरा मोहरा जो बदलण्याचं नियोजन केलेलं आहे. ही अधिवेशनामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की वन खाते जे आहेत एक पूर्णपणे 2000 कोटीचं बजेट जे वन खात्यामध्ये वेगवेगळ्या लोनच्या माध्यमातून किंवा ते मांडण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे वन खात्याने एक नवीन बदल जो आहे गणेश नाईकांच्या नेतृत्वात करायला सुरुवात केली, हे मात्र नक्की आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.